झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती। विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांच्या शुभ हस्ते या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर या गणरायाच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या। दगडूशेठ गणपती नवसाला पावणारा गणपती मानला जातो। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, ढोल ताशांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि या प्रतिष्ठापनेनंतरच सुरू झाली भक्तांची ओढ। हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपण तेच दृश्य या ठिकाणी पाहू शकतोय। पंडित स्वानंद पुंड यांच्या हस्ते या ठिकाणी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यापूर्वी रथातून फुलांनी सजवलेल्या रथातून गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आणि या प्रतिष्ठापनेनंतर या ठिकाणी भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। पुण्यातला नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती म्हणून दगडूशेठ गणपती मानला जातो आणि म्हणूनच गणपती बाप्पाकडे नवस बोलण्यासाठी किंवा बोललेला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी ही गर्दी आपल्याला बघायला मिळते। गणपती बाप्पाला तोरण अर्पण करण्यासाठी याशिवाय वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांना आपली श्रद्धा अर्पित करण्यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय देखणं रूप गणपती बाप्पाचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। सुवर्ण अलंकारांनी, हिरे जडित अलंकारांनी सजवलेली अशी ही मूर्ती आहे आणि यावर्षी गणपती बाप्पाची ही मूर्ती प्रतिष्ठापना जयपूरच्या हवा महलच्या प्रतिकृतीमध्ये बसवण्यात आली आहे। अतिशय देखणं हवा महल या ठिकाणी बनवलेला आहे। लाखो दिव्यांची रोषणाई या हवा महल मध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच सगळं वातावरण जितकं भक्तिमय आहे तितकंच आकर्षक आहे, चित्तवेधक आहे आणि असंच वातावरण हे पुढचे 10 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। भक्तांची ही जी ह्या ज्या रांगा आहेत या अशाच या ठिकाणी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्याचं रूप मनामध्ये साठवण्यासाठी गणेश भक्तांची केवळ पुण्यातूनच नाही तर देश विदेशातून या ठिकाणी हजेरी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।